नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग व्यक्तींसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, आपण काल परवा एक व्हिडिओ टाकली होती की अजयदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तीला 10,000 रुपयाची मदत केली होती. परंतु मित्रांनो, काही कारणास्तव ती व्हिडिओ आपण डिलीट केलेली आहे. परंतु त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मला काय मेसेज द्यायचा होता, काय संदेश द्यायचा होता हे तुम्हाला समजलं असेल तर ठीक आहे. परंतु तरीसुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून ती व्हिडिओ का टाकली होती आणि त्याचा आपण कितपत विचार करायला पाहिजे याविषयी थोडक्यात माहिती आपण जाणून घेणार आहोत. कारण मित्रांनो, ती व्हिडिओ खूप महत्त्वाची आहे. लक्षात ठेवा, राज्य सरकारच्या माध्यमातून, प्रशासनाच्या माध्यमातून आपल्याला महत्त्वपूर्ण जी काही 3 चाकी स्कूटर असेल किंवा सायकल असेल, वाहन असेल, तर ह्या दिल्या जात आहेत. परंतु मित्रांनो, ह्या देत असताना त्याची किंमत ही खूप जास्त आहे आणि ही किंमत जास्त असल्या कारणाने आणि ते दिसायला खूप सुंदर असल्या कारणाने दिव्यांग बांधव मात्र कोणत्याही प्रकारचं त्याची चौकशी न करता डायरेक्ट ती गाडी आपल्याकडे घेतो, वापरतो. राज्य सरकार किंवा प्रशासनाने ती गाडी दिल्यानंतर, ते वाहन दिल्यानंतर त्याला चार्जिंग करावी लागते आणि ही चार्जिंग करत असताना खूप अडचणी निर्माण होत आहेत. तर राज्य सरकारच्या माध्यमातून, प्रशासनाच्या माध्यमातून ह्या गाड्या दिल्यानंतर त्याची चार्जिंगची व्यवस्था सुद्धा राज्य सरकारने, प्रशासनाने दिली पाहिजे. कारण ठीक आहे, आपण एखाद्या गावामध्ये राहत असाल किंवा घरी राहत असाल तर घरी आपण चार्जिंग करून निघू शकतो. परंतु प्रवासामध्ये जर अचानक त्याची चार्जिंग जर संपली तर मात्र चार्जिंग करण्यासाठी खूप मोठी अडचण निर्माण होते. माझ्या सबस्क्रायबर सदस्यांनी मला तो हकीकत आणि माहिती सांगितली की मी चार्जिंग करून या ठिकाणी गेलो असता, त्या ठिकाणी चार्जिंग संपली आणि चार्जिंग संपल्यानंतर त्या ठिकाणी चार्जिंग पॉईंटच उपलब्ध नाही आहे. मग मला क्रेनच्या माध्यमातून, म्हणजे ती गाडी उचलून, ते वाहन उचलून मला सर्व्हिस सेंटर, म्हणजे ज्या ठिकाणी चार्जिंगची सुविधा आहे त्या ठिकाणी गाडी घेऊन जावं लागलं आणि गाडी घेऊन गेल्यानंतर ते नेण्याचा आणण्याचा खर्च हा 2,000 रुपये लागला. मग विचार करा, जर ती गाडी आपल्याला दिल्यानंतर त्याला चार्जिंगसाठी एवढा आटापिटा किंवा खर्च करावा लागतो, मग हे चार्जिंग पॉईंट किती महत्त्वाचे आहेत. त्याचबरोबर त्यांची सर्व्हिसिंग करणं खूप मोठं खर्चिक काम आहे. लक्षात ठेवा, जरी समजा महाराष्ट्रामध्ये फक्त 2 ठिकाणी तुम्हाला त्यांचे सर्व्हिस सेंटर दिसत आहेत, पण आता ज्या नवीन कंपनी येतात त्यांच्या सर्व्हिस सेंटर सुद्धा महाराष्ट्रामध्ये नाही आहेत, चेन्नई या ठिकाणी आहेत. मग जर आपल्याला ज्या गाड्या दिलेल्या आहेत त्यांना सर्व्हिसिंग करायची झाली तर आपल्याला चेन्नईला जावं लागणार आहे आणि त्याचा खर्च खूप मोठा आहे. तर त्या व्हिडिओमध्ये मी तेच म्हटलं होतं की त्या व्यक्तीला 10,000 रुपये अजितदादा पवार साहेब यांनी मदत केली ती सर्व्हिसिंग करण्यासाठी. मग महाराष्ट्रामध्ये अशा अनेक दिव्यांग बांधवांकडे ह्या गाड्या आहेत की त्यांना सर्व्हिसिंगची अडचण आहे, त्यांना चार्जिंग पॉईंटची अडचण आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मला एवढंच सांगायचं होतं की तुम्ही ते वाहन स्वीकारताय, घेताय, तुम्ही अर्जसुद्धा करताय, परंतु त्याच्या बॅक साईडला ह्या अडचणी खूप मोठ्या आहेत. आता तुम्ही सांगाल का सर जाऊ द्या ना, आपल्याला गाडी भेटते, वापरायची, फेकून द्यायची. पण लक्षात ठेवा, तो जो काही निधी आहे हा निधी आपला वापरला जातोय. तुम्हाला जरी गाडी फ्रीमध्ये मिळाली तरी सुद्धा कुठेतरी दिव्यांग व्यक्तींच्या योजनांवरती कैची किंवा काटकसर करून ते पैसे तुमच्या या वाहनासाठी वापरले जातात. मग तिकडे तुमचं नुकसान होत आहे. तुम्हाला जरी ही गाडी दिली तरी सुद्धा, गाडी देताय, वाहन देताय, पण या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की सर ठीक आहे, तुम्ही गाडी देताय, मान्य आहे, पण त्याची सर्व्हिसिंगचा खर्च आम्हाला कसा पेलणार, किंवा सर्व्हिसिंग सेंटर तुम्ही आमच्या परिसरामध्ये उपलब्ध करून द्या, चार्जिंग पॉईंट उपलब्ध करून द्या, मग खऱ्या अर्थाने तुम्ही दिव्यांगांची सेवा केला असं म्हणायला काहीच हरकत नाही. परंतु डायरेक्ट तुम्ही गाड्या देताय आणि हात वर करताय तर हे साफ चुकीचं आहे. तर हेच तुम्हाला मला त्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि या व्हिडिओच्या माध्यमातून पटवून द्यायचं आहे की तुम्ही गाडी स्वीकारताय, घेताय, मिळतंय, ठीक आहे, पण त्याचं सर्व्हिस सेंटर आणि त्याचं चार्जिंग पॉईंट हे सुद्धा राज्य सरकारने उपलब्ध करून दिले पाहिजे. अशा पद्धतीची मागणी महाराष्ट्रातून होणं गरजेचं आहे. नाहीतर बाहेरच्या कंपन्यांना टेंडर देऊन त्यांनी ह्या वाहनं तुमच्यासमोर ठेवलेल्या आहेत, पण मात्र त्याला जी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत त्या दिल्या जात नाहीत. अनेक लाभार्थ्यांनी अनेक जिल्ह्यातून फॉर्म सुद्धा भरले आहेत, त्यांचं स्टेटस पेंडिंग दाखवत आहे. तर या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत ह्या गाड्या नाही दिल्या तरी चालतील. कारण तुम्हाला घ्यायला आनंद वाटेल, पण मात्र त्या मेंटेनन्सला परवडत नाहीत. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना सांगतोय की ज्या तुम्ही फॉर्म भरलेत त्या फॉर्मचं पडताळणी सुरू होऊन तुम्हाला सुद्धा त्या वाहनं मिळतील. पण त्या घेत असताना राज्य सरकार प्रशासनाच्याकडे जर तुम्हाला प्रत्यक्ष जर तुमचं हे म्हणणं मांडता आलं, तुमची ही मागणी मांडता आली तर नक्कीच प्रयत्न करा. कारण तो मुद्दा
तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काय सांगायचं हे समजलं असेल. सर्वांना ही व्हिडिओ, ही माहिती शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.